आज गीताज किचनमध्ये कैरीचं लोणचं बनणार आहे. तर त्यासाठी ना इथे मी 5 कैऱ्या घेतल्या आणि कैऱ्या घेताना घट्ट कैऱ्या घ्यायच्या, दबल्या गेल्या नाही पाहिजे. शक्यतो तुम्हाला राजापुरी कैऱ्या मिळाल्या तर त्या घ्या. तर आता ह्या कैऱ्या आहे ना, मी सगळीकडनं बघा तुम्हाला दाबून दाखवलं, अजिबात कुठेही दबली जात नाही. जर दबलेली असेल तर तुमचं लोणचं खराब होईल, असं होऊ शकतं. आणि इथे आता बघा ह्या कैरीवर आहे ना असे डिंक असतो, तसं ना डाग असतो. तर ते काढण्यासाठी काय करायचं, त्याआधी ना आपण ह्याचं वजन करूया. वजन आता बघा 2 किलो 100 ग्रॅम आहे. आणि ते आता मी ह्या कैऱ्या ज्या आहेत ना त्या मी धुवून घेतल्या. त्यासाठी ना माझ्याकडे असं एक स्क्रबर होतं. त्या स्क्रबर मी नेहमी हे सेपरेट ठेवते, असं काही करायचं असेल तर. आणि ते स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर एका पातेल्यामध्ये या कैऱ्या मी भिजत ठेवल्या. म्हणजे आपल्याला जवळजवळ 8 तास हे असंच ठेवून द्यायचं, म्हणजे त्याचा तो डिंक असतो ना तो पाण्यात उतरतो. तर आता मी तुम्हाला, आता हा दुसरा दिवस आहे आणि तो डिंक बघा तुम्हाला पाण्याचा कलरवरूनच कळत असेल. पूर्ण जो कैरीला डिंक किंवा काही म्हणजे मळ किंवा घाण होती ती सगळी त्या पाण्यामध्ये उतरलेली आहे. आता आता काय करायचं, ह्या ज्या कैऱ्या आहेत ना त्या अगदी घट्ट, म्हणजे त्याच्यामध्ये अजिबात पाणी राहता कामा नये. कैरीच्या लोणच्यामध्ये एक महत्त्वाची टीप आहे, म्हणजे कुठलंही ताट तुम्ही काही जे वापरता, म्हणजे सुरी, विळी किंवा पातेलं, त्याला अजिबात पाणी असलं नाही पाहिजे, नाहीतर तुमचं लोणचं खराब होऊ शकतं. तर आता मी चांगलं घट्ट पुसून घेतलं आणि या कैऱ्या आता मी विळीवरच कापून घेणार आहे. तुम्ही मार्केटमध्ये गेलात तर तिथेही तुम्हाला कापून देतात. त्यांच्याकडे वेगळ्या प्रकारचं एक सुरी असते आणि त्याच्याने पटापट पटापट कापली जाते. तर इथे मी आता या घरीच कापते. आणि कैरी कापताना एकदम बारीक फोडी पण करू नये आणि एकदम मोठ्या पण करू नये, म्हणजे एका माणसाला एक फोड अशा मध्यम आकाराची फोड करावी, म्हणजे ती फुकट जात नाही. तर आता मी ह्या ज्या सर्व कैऱ्या आहेत ना त्याच्या अशाच फोडी करून घेते. तर याप्रमाणेच तुम्हीही फोडी करा, किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही मार्केटमधून करून आणलं तरी चालेल. आता आपण या कैऱ्यांना ना मीठ आणि हळद लावून बघा, फोड मी तुम्हाला समोरून दाखवते. तर या एवढीच फोड करायची, ह्याच्यापेक्षा मोठी करू नका. तर आता आणि ह्याच्यामध्ये जो बाट निघाला ना तो मोठा आहे. तर मी जो देठाकडचा डिंक असतो ना तो भाग आपल्याला घ्यायचा नाही आहे, नाहीतर तो डिंक पुन्हा त्या कैरीमध्ये उतरेल. आणि आता या बाकीच्या कैऱ्यांना मी इथे 200 ग्रॅम एवढं मीठ घेतलं, म्हणजे एका किलोला 100 ग्रॅम या प्रमाणात आपल्याला मीठ घ्यायचं आहे. आणि इथे आता मी हे सगळं मीठ आधी मी प्लॅस्टिकचे हँडग्लोव्ज घालून घेतले, मीठ सगळं घातलेलं आहे. आणि याच्यामध्ये 2 टेबलस्पून इतकं आपल्याला हळद घालायचं. आता ही जी हळद आहे ना ही मी घरीच तयार केलेली हळद आहे. जर तुम्हाला याचा व्हिडिओ हवा असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. आणि ही आता 2 वर्ष झाली, आता यावर्षी मी हीच चालवणार आणि मग पुढच्या वर्षी पुन्हा करणार आहे. तर ही हळद चांगली अशी हाताने ना आणि मीठ खाली वर करून चांगलं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे प्रत्येक जी फोड आहे ना तिला हळद आणि मीठ व्यवस्थित लागेल. आणि मीठ व्यवस्थित कैरीला लागलं ना की कैरीचं लोणचं शक्यतो खराब होत नाही. फक्त याची काळजी एकच मी म्हटल्याप्रमाणे त्याला पाण्याचा हात लागू द्यायचा नाही. प्रत्येक वेळी आपण जेव्हा लोणचं काढतो तेव्हा सांभाळून काढायचं, काळजी घ्यायची, म्हणजे तुमचं लोणचं खराब होत नाही. आता मी हे चांगलं हलवून घेतलं आणि ह्याला आता मी ताट लावून एक 8 तास तसंच ठेवणार. म्हणजे काय होईल, ते मिठामुळे त्याला पाणी सुटेल आणि आपली कैरी तयार होईल. आता आज तिसरा दिवस आहे आणि हे पाहायला छान असं पाणी सुटलेलं आहे. तर आता आपण हे जे पाणी आहे ना ते गाळून घ्यायचं आहे आपल्याला. तर मी एक आता जी चाळणी आहे त्या चाळणीमध्ये हे सगळं मी ज्या फोडी आहेत त्या ओतून ह्याच्यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. ते पाणी आपल्याला घ्यायचं नाही आहे, म्हणजे जेवढं कैरीला मीठ हवं होतं आणि हळद तेवढं ते व्यवस्थित त्याला लागलेलं आहे. आता पुन्हा शक्यतो मीठ घालायची गरज लागत नाही. तर मी जे प्रमाण दिलं आहे ते अगदी परफेक्ट प्रमाण आहे. तर इथे आता मी थोडा वेळ पाणी ह्याचं पूर्ण निघून जाईपर्यंत असंच ठेवणार आहे. आणि त्याच्यानंतर आता जवळजवळ अर्धा पाऊण तास झालेला आहे आणि मी हे ज्या फोडी आहेत ना एका प्लास्टिक पेपरवर घरीच सुकत घालणार आहे, कारण आमच्या इथे जास्त ऊन आता आलेलं नाही आहे. तर मी काय करणार, फॅन लावून हे 4-5 तास सुकवून घेणार, म्हणजे वरचं पाणी निघून गेलं पाहिजे. आणि इथे आता माझ्या खिडकीतनं थोडंसं ऊन येत होतं म्हणून मग मी तिथे हा पेपर सरकवून ठेवला. आता ह्याच्यासाठी जो मसाला लागणार त्यासाठी 2 चमचे मी मेथी घेतली आहे, 2 चमचे इथे
हिंग घेतला आहे आणि 1 कप इतकी बेडगी मिरची पावडर म्हणजे 100 ग्रॅम इतकी बेडगी मिरची पावडर आहे. मोहरीची डाळ ती पाव किलो घेतली आहे आणि इथे जे शेंगदाणा तेल घेतलं आहे ते मी इथे अर्धा किलो घेतलं आहे. तर तुम्ही शेंगदाण्याऐवजी राईचं तेल वापरलं तरीही चालेल. दोन्ही तेल लोणच्याला चांगलं म्हणजे लोणचं चांगलं होतं. आता इथे एका जाड पातेल्यामध्ये मी ही जी मोहरीची डाळ आहे ना अगदी खूप भाजायची नाही आहे. त्याचा म्हणजे दमटपणा जाण्या इतपतच आपल्याला ते शेकून घ्यायचं. म्हणजे हाताने हात लावून बघायचं, जरा गरम लागलं की ते काढून घ्यायचं आहे. तर हे आता माझं झाले, मोहरीची डाळ भाजून झाले तर मी एका ताटामध्ये काढून घेतली आणि त्याच्यानंतर आपण जी मेथी घेतली आहे ती हलकीशी भाजून घ्यायची. अगदी जास्त लाल करायची नाही आहे. आणि मेथी पण चांगली भाजून झाली की ती आता आपण बाजूला काढून घेऊया. आणि इथे आता मी जे तेल आहे ते तेल तापत ठेवलं आहे आणि तेल आपल्याला वर वाफ येईपर्यंतच तापवायचं, उकळायचं नाही आहे. तोपर्यंत मी इथे मेथी मिक्सरला लावून घेते. अगदी त्याचं पीठ करायचं नाही, थोडीशी भरड काढायची आहे. आणि आता मी हे एका ताटामध्ये काढून घेते. त्याच्यानंतर आपली जी मोहरीची डाळ आहे ना ती पण थोडीशी वाटून घ्यायची. म्हणजे काय होतं, आपलं जे लोणचं आहे ना या वाटलेल्या मोहरीच्या डाळीमुळे ना थोडं एकजीव होतं, असं सेपरेट होत नाही. तर आता इथे ही डाळ पण माझी चांगली वाटून झालेली आहे. म्हणजे अगदी मी बारीक केली नाही, थोडंसं थोडीशी फिरवली. आता इथे तेलाला पण चांगली वाफ आली तर मी गॅस बंद करते आणि एका त्या जी कढई आहे त्याच्यामध्ये ते थंड होण्यासाठी ओतून घेते. आता तुम्ही इथे थोडंसं तेल बाजूला ठेवलं तरी चालेल आणि मग बाकी मसाले मिक्स करायचे. तर आता इथे मी पूर्ण ओतलं आहे आणि त्याच्यामध्ये हिंग घातलं आहे. त्याच्यानंतर आपली जी मेथी आहे ती घातलेली आहे आणि इथे बेडगी मिरची पावडर घातली आहे. तुम्ही याऐवजी बेडेकरचा मसाला मिळतो लोणच्याचा, तोही खूप छान आहे, ते वापरला तरी चालेल. पण माझ्या घरी ना सगळ्या प्रकारचे इथे मसाले केलेले असतात, त्यामुळे मी ते बेडगी मिरचीच घातली आहे कारण ह्याला कलरही छान येतो आणि ती चवीलाही चांगली येत असते. तर इथे आता मी ही मोहरीची डाळ पण घातलेली आहे आणि आता आपण हे चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये कुठे गुठळा राहू द्यायचा नाही. आणि नंतरच जी कैरी आपण सुकत ठेवलेली ती जवळजवळ आता 5-6 तास झालेले आहेत. तर त्याच्यानंतर आपण ही कैरी आता एकत्र करून एका पातेल्यात घेतलं. ह्याच्यावरचं पाणी सगळं निघून गेलं आणि मी आता हे जे आपण तेलाचं जे सगळं मिश्रण आहे, मसाला आहे, तो ह्याच्यामध्ये घालून चांगला चमच्याने वर खाली करून घ्यायचं आहे. आणि त्याच्यानंतर जो कलर येतो ना तो कलरच बघून तुमच्या तोंडाला ह्या लोणच्याचा कलर बघूनच पाणी सुटेल, इतकं हे लोणचं खूप छान होतं. हो, मात्र हे खायचं मात्र थोडंसं मुरू द्यायचं. 15 दिवस झाले की थोडंसं तुम्ही याची टेस्ट घ्या, म्हणजे ते चांगलं मुरलेलं असतं आणि मगच वापरायला घ्यायचं. आता याचा कलर बघा किती सुंदर आला आहे की नाही. तुमच्या तोंडाला पाणी सुटलंच असेल नक्की ते लोणचं बघून. तर तुम्ही अशाप्रमाणे लोणचं करून बघा. आता हे लोणचं ठेवायचं कसं, तर इथे मी आता ही काचेची बरणी स्वच्छ धुवून उन्हामध्ये कडक उन्हात सुकवलेली आहे. आणि आता या बरणीला ना कुठेही पाणी राहता कामा नये. लक्षात घ्या, आपण जे पण लोणचं एकदा केलं की त्याला कुठेही जितकी पण भांडी वापरणार ती कोरडी पाहिजेत. त्याला अजिबात कुठेही पाणी असता कामा नये. जर या लोणच्यामध्ये पाणी गेलं तर तुमचं लोणचं खराब होऊ शकतं. तर मी आता झारा वापरून, मी सगळं तेल ओतलेलं होतं त्यामुळे मी काय करणार, आता हे झारा वापरून थोडंसं तेल खाली निथळू देणार, कारण मला ते वरून पण ओतायचं आहे म्हणून. तर आता हे पूर्ण लोणचं मी याच्यात घालून घेते. बरोबर बघा 1 ते 2 किलोची बरणी भरलेली आहे. आता हे थोड्या वेळाने ते लोणचं हळूहळू खाली गेलं आणि तेल वर आलं आहे. म्हणजे माझं हे लोणचं आहे ना अगदी तेल आहे ना बरोबर प्रमाण झालेलं आहे. आणि तेल लक्षात घ्या नेहमी लोणच्याच्या वरच पाहिजे, तर तुमचं लोणचं वर्षभर व्यवस्थित राहील, नाही तर त्याला बुरशी येऊ शकते. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा.